अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, प्रेमळ संदेश आणि स्वामी वाणी ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। चला मित्रांनो, आज स्वामींना एकच प्रार्थना करूया। हे समर्था, तुझ्या नामाचा महिमा इतका अगाध आहे की कदाचित तुला सुद्धा माहीत नसेल। या नामाच्या शक्तीने तुझ्या सगुण रूपाचे दर्शन होतेच, पण तुझ्या मूळ निर्गुण स्वरूपाचा सुद्धा अनुभव आम्हाला येत असतो आणि तुझे सुस्वरूप आम्हाला दिसत असते। बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात, कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात। म्हणून जे बुद्धीचा वापर करतात ना, त्या लोकांपासून जरा दूरच राहिलं पाहिजे। आणि जी माणसं मनापासून आपल्यावर प्रेम करतात ती माणसं खूप चांगली असतात। श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न आहेत आणि स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व ब्रह्मांडाचे ते स्वामी आहेत आणि सर्व देवतांचे ते स्वामी आहेत। तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्व काही गोष्टी शक्य करू शकतात। ते म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आहेत आणि समर्थ आहेत। म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव अगदी शोभून दिसते आणि उठून दिसते। झाडाने किती फुले गमावली ना, यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही। ते नेहमी नवीन फुले तयार करण्यात व्यस्त असते। तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो। कारण संकटे आणि सुख आणि दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्याला आणि वाटेला येत असतं, पण त्यातून बाहेर कसं निघायचं हे आपण ठरवायचं असतं। गाईच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गाईचे दूध न पिता गाईचे रक्तच पित असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत असतात आणि मग त्यातून ते वाईटच मार्ग काढत असतात आणि वाईट गोष्टी आत्मसात करत असतात। म्हणून माणसं कशी आहेत हे त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे आणि त्यांनी कोणते गुण आत्मसात करावेत हेही त्यांनी ठरवलं पाहिजे। माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मग बघा वेळ काय नशीबही बदलेल आणि मग तुम्ही म्हणाल, काय हो हा चमत्कार, इतकं चांगलं आमचं कसं व्हायला लागलं। मित्रांनो, नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामीराया, आमच्या प्रत्येक इच्छा मनोकामना या पूर्ण करा असं टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। आणि मीही स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सर्व पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहो। ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असतेच, लोणी प्रगट करण्यासाठी ताक घुसळावे लागते, अगदी तसेच नामातच सर्व कृपा दळलेली आहे आणि या कृपेचा अनुभव हवा असेल तर मग निरंतर नाम घ्यावेच लागते आणि त्या नामानेच आपण सर्व काही प्राप्त करू शकतो। श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजवयांची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्ध पावे। आणि ते सिद्धी पावे आणि ते सिद्धी देणारे आहेत आपले श्री स्वामी समर्थ आणि सुख संपन्न जीवन देणारे आहेत आपले श्री स्वामी समर्थ। भक्ती म्हणजे काय, किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा। भक्ती म्हणजे जेव्हा अन्नात शिरते तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते ना तेव्हा तिला उपवास म्हणतात आणि भक्ती जेव्हा पाण्यात शिरते ना तेव्हा तिला तीर्थ संबोधतात। फक्त एक चिंताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो, हे तितकंच सत्य आहे आणि हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही। फक्त भगवंताच्या नामातच खरं सुख आहे। आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात, काही फांदीसारखी असतात बरं, जास्त जोर दिला ना तुम्ही की ते तुटून निघून जातात, आणि काही पानासारखी असतात, अर्ध्यावर साथ सोडणारी असतात, सुकले की गळून जाणारी असतात। काही काट्यासारखी असतात, सोबत असूनही ते टोचत राहतात आणि मग तो त्यांचा गुणधर्म असतो आणि ते तसे काम करत असतात। आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी असतात, पण आपण ओळखायचंय की ते मुळांसारखी, काट्यांसारखी का पानांसारखी का फांदीसारखी। मग अशी माणसे आपण ओळखायला शिकली पाहिजे। चिंता ही झोक्याची घंटी आहे। बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती नक्कीच करा।
खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा. आणि ती हिंमत तुमच्यात एकदा आली की मग तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही आणि तुमच्यावर कोणीच शक्ती गाजू शकत नाही. फक्त तुम्ही सर्व जगावर राज्य कराल. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं शक्य आहे ना, तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. आणि स्वामी आपल्याला लहान बाळाप्रमाणे सांभाळतात आणि ते आपल्या कुशीत त्यांना आपल्याला घेतात आणि म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू कशाला एवढी काळजी करतोस. मित्रांनो, स्वतःसाठी जसे आहात ना तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं अगदी होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला ना तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. एवढंच लक्षात ठेवा, विश्वास ठेवा. स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात आणि ते तुमच्यासाठी काहीतरी मोठी योजना आखत असतात. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि बघा जादू, तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. जे गेलं ते सोडून द्यायला शिका. जे आहे ना त्याचा स्वीकार करायला शिका आणि जे घडवायचं असेल त्यावर विश्वास ठेवायला शिका. अशक्य ही शक्य नक्कीच स्वामी पूर्ण करतील आणि शक्य करतील. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही हो, पण देवात एक खोड मात्र आहे. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही आणि त्याच्या डबल पण व्याज देव त्याच्याकडून घेत असतो आणि त्याप्रमाणे त्याला शिक्षा नक्कीच देत असतो. म्हणून देवावर पूर्ण निर्मळ मनाने भक्तीने विश्वास ठेवायला आपण शिकलं पाहिजे. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देत असतो पण त्यांची साथ कधीच सोडत नसतो आणि वाईट लोकांना देव खूप काही देत असतो पण त्यांना साथ कधीच देत नसतो. ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश तुम्हाला मिळणार नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती तुमची होत राहील. जर नशीब काही चांगले देणार असेल ना मित्रांनो, तर त्याची सुरुवात नेहमी कष्ट, कठीण आणि भरपूर संयमाने होत असते आणि त्या गोष्टीने होत असते. आणि नशीब जर काही अप्रतिम आणि चांगलं देणार असेल ना, तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होत असते. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही तुम्हाला मिळून जाईल आणि तुमचं जीवन अगदी सुंदर एका नवीन उमललेल्या फुलासारखं होऊन जाईल. आजचा दिवस सुंदर आहे. मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी आणि चांगला होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आणि आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंद देईल. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आहे आणि येणारे दिवस आनंदाने जाणार आहेत आणि मी आनंदाने ते दिवस जगणार आहे. असं मान्य करा आणि स्वामींचरणी लीन होऊन जा. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट नक्कीच पाहत असेल आणि मग तुमची प्रार्थना जर फळाला आली तर मग ते नक्कीच ते सर्व काही त्यातून ते प्राप्त करू शकतात आणि सर्व काही गोष्टी त्यातून ते मिळवू शकतात. एवढंच सगळं खरं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते, कुणाला हात दिला तर मदत होते आणि हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते. म्हणून एक लक्षात ठेवा, अशक्य ही शक्य करतात ते आपले स्वामी आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी प्राप्त करून देत असतात. जीवन खूप सुंदर आहे. फक्त वाट दाखवणारे कोण आणि वाट लावणारे कोण हे समजायला हवं आणि तशी लोक आपण ओळखायला शिकायला हवं. आपल्याकडे कुणी काही मागितलं ना तरी यथाशक्ती देत जा. देवाचे आभार माना, कारण त्याने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये बसवले आहे, मागणाऱ्यांमध्ये नाही. आणि मग तुम्ही निवांत आणि मोकळ्या मनाने दान करा. बघा, तुम्हाला नक्कीच चांगलं पाहायला मिळेल. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की आयुष्य कुठून ही सुरुवात करता येते, एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो ना त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही बरं. स्वामी समर्थ नेहमीच आपल्या पाठीमागे असतात. जीवनात यशस्वी व्हायचे असेल ना तर पहिल्यांदा संकटाशी मैत्री आणि भीतीला सामोरे जायला नक्कीच शिका. जीवनाचे एक तत्व आहे, जर तुम्हाला भीती दाखवतो त्याच्या समोर नक्कीच तुम्ही उभे राहिले पाहिजे आणि मग तो तुम्हाला घाबरून नक्कीच मागे सरकेल आणि त्याची पायवाट दुसरी तो धरेल. म्हणून मित्रांनो, कोणत्याही संकटांना न भीता त्याला सामोरे जायला गेलेलं अगदीही चांगलं असतं. तो दिवस कधी न यावा
देह अहंकाराने ग्रासावा. इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा. नको ती वाहवा अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरूंचे. जय जयकार तयांचाच गरजे, आणि त्यांचीच भक्तीमध्ये मी तल्लीन होऊन जाओ, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ज्याला उगम नव्हता त्याला अंत नाही, हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. त्याचे स्मरण करा देह भान विसरून, तो हळूवार येईल आणि मागून आणि कानात जाईल सांगून, की तुम्ही कशाची काळजी करू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि तुमची सेवा करण्यासाठी मी तत्पर आहे. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो. पाप पुण्याचा हिशोब हा नक्कीच होत असतो आणि तो सगळ्यांसोबत होत असतो. कधी हे शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही, हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही. मग देव तुम्हाला आपोआप मिळेल आणि देवाची प्रचिती तुम्हाला आपोआप होऊन जाईल. आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात बरं. म्हणून डोकं टेकवण्याकरता योग्य पाय निवडा आणि रडण्याकरता योग्य खांदा निवडा. आणि तो निवडायचा असेल तर योग्य पाय हे फक्त स्वामींचे आहेत आणि योग्य खांदा ही स्वामींचा आहे. स्वामी तुम्हाला सगळं काही देतील, फक्त मनापासून त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्वच तुमचे, नाही तर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे आहेत. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे सत्य कोणीच कधीच बदलू शकत नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच काम तुम्ही केलं पाहिजे, आणि ते म्हणजे कोणतं, की चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करून द्या. बास, एवढं शिकलात, भरपूर शिकलात. नियती रोज तुम्हाला नवीन दिवस नक्कीच दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे दाखवत असते. अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता ना, मग तुमचा हात रिकामा करत असते आणि मग तुम्हाला काहीतरी अप्रतिम देण्यासाठी ती लढत असते. स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी. मी कसाही असलो तरी तुमचा आहे आणि तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो, पण मला सांभाळून घ्या. अशी स्वामी महाराजांच्या चरणी तुम्ही प्रार्थना ही दररोज केली पाहिजे. आणि प्रार्थनेने भरपूर चमत्कार होतात. म्हणून प्रार्थना कधीच सोडू नका आणि प्रार्थनेवर पूर्णपणे विश्वास ठेवा. कायमस्वरूपी एकमेकांशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांची प्रेमाने राहिले तर सर्व आनंदित होऊन जाईल. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा आणि आपल्यामुळे कधीही कोणाचे मन दुखावले जाणार नाही या गोष्टीची जाणीव ठेवा आणि पुढे जात राहा. सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावेच लागेल आणि प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावेच लागेल. भावनांचा आणि वेदनांचा हिशोब कधीच लावता येत नाही जगात. जीवनात यश हवे असेल तर संकटांना सामोरे आपल्याला जावेच लागेल. आणि मग संकटांना सामोरे नाही गेलं तर मग आपण भरपूर ठिकाणी अडकून बसू. फक्त स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे, मी घराघरात व्यापून आहे, आणि मी वारा आहे, मी पाणी पण आहे, आणि आकाशमध्ये सुद्धा मीच आहे. पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शिळही मीच आहे, आणि गागनापुरात अक्कलकोटातही मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही बाळांनो, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. म्हणून तुम्ही भिण्याचं काही कारण नाही. असं स्वामी आपलं म्हणून सांत्वन करत आहेत आणि स्वामी आपल्याला विश्वास देत आहेत की बाळांनो, तुमच्यासाठी मी इथे उभा आहे. मग तुम्ही कशाला भीता, मी आहे ना तुमच्या पाठीमागे. या विश्वात सर्व मानवासह पशु पक्षी प्राणी सर्वांचे चालक मालक पालक स्वामीच आहेत. आणि स्वामींचे सर्वांवर खूप प्रेम आहे आणि या प्रेमापोटी स्वामींनी अवतार घेतला आहे. आणि तुम्हा आम्हा सर्वांना नामाचा उपहार नक्कीच त्यांनी दिला आहे. आणि ते नाम घेण्याची शक्ती आपल्यामध्ये दिली, हीच खूप सर्वात मोठी गोष्ट आहे. माहिती नाही काय जादू असते स्वामी महाराजांच्या चरणात. नमस्कार करायला जितके खाली वागतो ना, तितकेच मोठे झाल्यासारखे वाटते. आणि मग इतके मोठे झाल्यासारखे वाटते की आपण गगनालाही टेकू एवढे मोठे झाल्यासारखे वाटते. कारण स्वामी महाराजांचा आशीर्वाद इतका मोठा जेव्हा मिळतो तेव्हा आपल्याला भरपूर काही प्राप्त होत असते. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये आणि कुणाचे वाईट झाले ना तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगले वाईट वेळ सांगून कधी येत नसते. मग ती तुम्हाला सांगून येणार नाही आणि ती सर्वांकडून आपली अपेक्षा ठेवणार नाही.
आणि तुम्ही फक्त वेळेला महत्त्व द्या. अपेक्षा आणि समाधान यात एवढंच अंतर आहे की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते. मित्रांनो, स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस बाळा? मी असताना फक्त तू माझी आठवण काढत जाना व मनापासून माझा धावा करत जाना. माझे नामस्मरण कर, मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील ना बाळा, तेवढेच तुला फळ मिळत जाईल. पण तुझी सेवा मी फुकट जाऊ देणार नाही आणि तुझी सेवा मी कधी परत पाठवणार नाही. मी माझा आशीर्वाद नेहमी परत पाठवेल आणि तो आशीर्वादामुळे तुझे जीवन धन्य होऊन जाईल. जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. म्हणून शांत राहिल्यावर त्या कमी होतात आणि संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आणि मग परमेश्वर आपल्याला पूर्ण प्रेमाने मदत करत असतो आणि ती मदत आपल्याला खरोखर होत असते. खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं दुःख का देतोस बरं? मग नशिबानेही हसून उत्तर दिलं का बरं की मी देताना तर सगळ्यांना सुख देतो, पण तुम्हीच आहेत सगळे जण एकमेकांचं सुख बघून जळतात आणि दुःख ओढून घेता. आणि त्यात माझा काय दोष बरं? मग तुम्हीच बघा तुम्हाला काय करायचं काय ठरवायचंय. तुम्ही एकमेकावर चांगलं प्रेम करा, नक्कीच तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील. स्वामी सांगतात, पाण्याचा एक थेंब चिखलात पडला ना तर तो संपतो आणि हातावर पडला तर चमकतो. शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, फरक फक्त सोबतीचा असतो. आणि सोबत आपली नेहमी चांगली असावी आणि चांगली सोबत माणसाला आयुष्यात नक्कीच पुढं घेऊन जात असते. स्वामी, माझ्या नशिबात पुढे काय वाटून ठेवलंय मला माहीत नाही, पण डोक्यावर तुमचा हात आणि प्रयत्नांना तुमची साथ कायम असू द्या आणि नक्कीच मी पुढे जाऊ शकेन. किती क्षणांचे हे आयुष्य असतं. आज असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं. कारण इथे कोणीच कुणाचं नसतं. जाणारे दिवस जात असतात, येणारे दिवस येत असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचे गणित सोडवायचं असतं. म्हणूनच कधी कुणासाठी तरी जगायचं असतं आणि कुणासाठी तरी जगताना आपण स्वतःसाठी तेवढेच जगले पाहिजे. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्याला भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेले क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असते. म्हणून हसत राहा आणि आनंदी राहा. चमकायला काय, काच सुद्धा चमकते. चमकावं तर आयुष्याच्या बाजारात स्वतःला सिद्ध करण्यासाठी कितीतरी घाव सोसून पैलू पाडून घेणाऱ्या हिऱ्यांसारखं. आणि मग बघा, तुम्ही नक्कीच चकाकणार. सफेद कपडे घालणाऱ्या व्यक्तींची कमाल असते. बुवा, कपड्यांना एक छोटासा डाग लागू नये म्हणून खूप जपावं लागतं त्याला. आणि लागलाच तर तो घेऊन वावरताना मग अगदी उसाच्या घाण्यात टाकलेल्या उसासारखं स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत असतं. आणि हे व्यक्ती सापेक्ष आहे आणि हे सर्वांना लागू पडत असतं. टोचलेला काटा फक्त रक्तच काढू शकतो. न टोचलेला काटा त्याहून जास्त वेदनादायक असतो, कारण तो काटा आपल्याला मनाला लागलेला असतो आणि मनाचे घाव हे लवकर भरत नाही असं म्हणतात. वाहनांचा चढ उतार आणि आयुष्याचा चढ उतार यामध्ये अगदी दोन विरुद्ध अंगांचा वापर आहे. वाहनांच्या चढ उताराची गती पायाचा वापर करून आणि आयुष्याच्या चढ उताराची गती ही डोक्याचा वापर करून करावी लागते. आणि मग नक्कीच आपण चांगले ती वापर केला तर आपण यशस्वी होऊ शकतो. आणि आपण त्याचा चुकीचा वापर केला तर मग आपल्यासोबतही चुकीचे घडेल आणि नक्कीच आपण जीवनामध्ये मागे राहून जाऊ. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची असते, आपला स्वाभिमान हीच आपली श्रीमंती असते. समोरच्याची बोलण्याची इच्छा नसेल ना तर त्याच्या पुढे पुढे करून स्वतःचं महत्त्व कमी करून घ्यायचं नसतं. आपण आपलं लक्षात ठेवायचं असतं की आपल्याला काय आपलं ध्येय आहे आणि आपण कशासाठी जीवन जगत आहेत. तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो. म्हणून जीवनाला सुख दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजे तडजोड होय. आणि तोडमोड करायला अक्कल लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र शहाणपण नक्कीच लागत असते. मित्रांनो, जो निसर्गाच्या नियमानुसार व निसर्ग नियम पाळतो त्याच्याजवळ राम आणि स्वामी समर्थ हे वास करीत असतात. जो या नियमांना लाथाडतो त्यांच्याजवळ स्वामी नक्कीच वास करत नाही, त्याच्याजवळ यम वास करतो. आणि मग काय मानतो आणि मानित नाही. आणि याला काही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो यालाच महत्त्व आहे. आणि निसर्गाचा कायदा एकच आहे, तुम्ही ज्याच्यासाठी जसे कराल तसेच तुमच्यासोबतही होईल. कामासाठी पोट
की पोटासाठी काम. पोट नसते तर कोणीच काम केले नसते. वस्तुस्थिती ही आहे की कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेला आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणे हे त्याचे कर्तव्य असून काम न करणे किंवा कामचुकारपणा करणे हा गुन्हा नक्कीच आहे. जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात, मग तो पंत, संत, महंत किंवा भगवंत असो. म्हणून अशा प्रसंगी देव देवचकी, अंगारे दुपारे यासाठी बुवा बावांकडे धावण्याऐवजी ईश्वर स्मरण करीत स्थिर चित्ताने त्या प्रसंगांना धैर्याने तोंड देणे हा शहाणपणाचा मार्ग आहे आणि तो मार्ग आपण अवलंबला पाहिजे. जीवन जगताना माणसाने नेहमी स्पष्ट बोलावे, पण ते असे बोलावे की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार नाही. कारण नाते तोडणे खूप सोपे असते, पण जोडणे व टिकवणे सर्वात कठीण असते. म्हणून जोडणाऱ्या व टिकून ठेवणाऱ्या व्यक्तीला आपल्या जीवनात तोडणाऱ्या व्यक्तीपेक्षा महत्त्वाचं स्थान असते, हे निखळ सत्य आहे. म्हणून असे मन जोडणाऱ्या व्यक्तींना नक्कीच दुखवू नका. त्यांच्याशी चांगलं वागा आणि चांगल्या प्रकारे त्यांच्याशी बोला. शुभचिंतन व ईश्वर स्मरण यात रंगलेले मन प्रत्यक्षात सर्व चिंतानाश करणारा चिंतामणी, सर्व संकल्प सिद्ध करणारा कल्पतरू व सर्व कामना फलद्रूप करणारी कामधेनू आहे. आणि हे सर्व आपण बघत असतो. प्रामाणिकपणे आवडीने व कौशल्याने विधायक काम करणे हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वार्थाने सर्व राष्ट्राच्या पुढे नेण्यास समर्थ आहे. शिवाय असे काम केल्याने मन स्थिर होऊन व मनाला स्वानंदाचा स्पर्श घडून माणसाला मनशांती लाभत असते आणि ती मनशांती सुद्धा मिळत असते. मित्रांनो, इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणे शक्य नाही. आणि क्रांती करण्यासाठी आपल्याला ईश्वरचरणी लीन व्हावे लागेल आणि माणुसकी आणि मानवता धर्म हा आपल्याला नक्कीच जपावा लागेल. सर्वात श्रेष्ठ यज्ञ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण, सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठा योग म्हणजे नामस्मरण. आणि हे सगळं मिळून फक्त एका नामस्मरणाने आपण करू शकतो. नको एकशाही, नको लोकशाही, नको टोकशाही, पाहिजे ही ती हुशार व प्रामाणिक अशा कार्यक्षम लोकांच्या हातात सत्ता सुपर्द करणारी शहाणपणशाही. आणि स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन घडवून आणण्याचा हाच एक प्रभावी उपाय आहे. आणि तो उपाय सर्वांनी अवलंबला पाहिजे. जो दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे असतात आणि जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे, आणि जे कोणाच्या अनुभवावरून शिकत नाही ते पेडगावचे शहाणे असतात. एवढंच लक्षात ठेवा. आणि पैसे कमावणे हे जितके महत्त्वाचे आहे ना, त्याहूनही कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते माणसे जोडणे. मग ती माणसे घरातील असोत की बाहेरचे असोत, या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे. आपल्या मुलांना सज्जन लोकांची संगत मिळेल अशी काळजी घेणे व त्याप्रमाणे चिकाटीने व्यवस्था करणे हेच प्रत्येक पालकाचे मुख्य कर्तव्य आहे. कारण तुम्ही त्यांना जसे संस्कार द्याल तसे ते वाढीला लागतील आणि तसेच ते लोकांसोबत वागतीलही. म्हणून तुम्ही जसे संस्कार द्याल तसेच त्यांच्यावर संस्कार पडतील आणि ते त्याचप्रमाणे वागतील. मित्रांनो, दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभाज्ञान व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी, शाश्वत, सर्वसमर्थ, अनंत स्वरूप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि अशी शक्ती आपल्याबरोबर आहे, हे साक्षात परमेश्वर आपल्याबरोबर आहे याच प्रकारे म्हणता येईल. निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर आहे. आणि ती परमेश्वरांची इच्छा आणि सर्व काही स्वामी समर्थ आहेत. देवासकट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे. म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि प्रयत्नासारखे रत्न आपल्याकडे असेल तर आपल्याला सर्व गोष्टीत आपल्याला यश मिळू शकेल. गोड शब्द व चांगला व्यवहार हेच माणसाला श्रेष्ठ बनवत असतात. केवळ अमाप धन असल्याने माणूस धनवान कधीच होत नसतो. खरा धनवान तर तीच व्यक्ती असते ज्याच्याकडे मधुर वाणी, नम्रता, नेक व्यवहार व सुंदर विचार असतात. आणि असे विचार त्याने धरले तर मग तो सर्व काही मिळवू शकतो. खूप काही अपेक्षा करावी आणि सत्यात काहीतरी वेगळंच असावं असे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. आणि कोणीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जे सुख देऊन जाते त्याला तोड नसते. कारण मुद्दाम लावलेल्या एअर कंडिशनपेक्षा अचानक अंगावरून गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते. आणि ते सुख
कशातच आपल्याला मिळणार नाही. ते सुख मिळवण्यासाठी आपल्याला निसर्गातच राहावं लागेल आणि निसर्गाशी जोडून राहावं लागेल. मग आपल्याला त्याचं सुख नक्कीच मिळेल. मग मित्रांनो, सुख म्हणजे नेमकं काय असतं कुणालाच ते कळत नाही. अवतीभोवती असून सुद्धा कुणालाच ते मिळत नाही. आपण भरपूर शोधतो पण ते आपल्याला गवसत नाही. कुणाचं वाटे मुलगा हवा आणि कुणाचं वाटे मुलगी व्हावी. म्हणजे कुणाला वाटतं की आपल्याला मुलगा व्हावा, कुणाला वाटतं मुलगी व्हावी. कुणी शोधतो एकांताला, कुणी एकांत शांत जागा शोधत असतो. कुणाचं वाटे सलगी व्हावी. प्रश्न सोडण्या जीवनातले हवी कुणाला दौलत जादा. म्हणजे कुणाच्या जीवनातील प्रश्न सोडण्यासाठी कुणाला भरपूर दौलत आणि पैसा जीवनात पाहिजे असतो. आधार मिळावा म्हणून येथे कुणी मागवतो प्रेमळ दादा. म्हणून कोणत्या तरी ताईला आधार मिळावा म्हणून ते आपला दादा मागत असते. आणि कोणाच्या काय अपेक्षा असतात तर कोणाच्या काय अपेक्षा असतात. या जीवनात सर्वांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. आब राखण्या हवाच असतो कुणाचं घोडा कुणाचं गाडी. आणि कुणाचा तरी देखावा दाखवण्यासाठी कुणास गाडी हवी असते तर कुणास घोडी हवी असते. रंग उधळण्या रुबावात ते हवीच असते कुणास गाडी. म्हणून कुणी घर आपलं 1,00,000चं बांधतं तर कुणी करोडोचं बांधतं. मग ते रंग उधळण्यासाठी आणि रुबाब दाखवण्यासाठी बांधत असतात. हाती नोकर चाकर ठेवून कुणास वाटे मालक व्हावे. भूकल्यालास ती भाकर देऊन कुणास वाटे पालक व्हावे. आणि कुणाच्या मनात माणुसकी असते तर भुकेल्याला भाकर नक्कीच देतो. पण कुणाला असे वाटते की माझ्या हाताखाली 4 माणसे काम करावी आणि मी त्यांच्यावर हुकुमशाही करावी. मग असेही काही माणसं आपल्या जीवनात असतात. आपण त्यांना ओळखले पाहिजे आणि त्यांना ओळखले तरच आपण आपल्या आयुष्यात काहीतरी करू शकू. आणि मग अशा लोकांना ओळखायला आपल्याला उशीर लागणार नाही. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात एखाद्या व्यक्तीला कालही बोलायला वेळ नव्हता आणि आजही त्या व्यक्तीला आज पण बोलायला वेळ नसतो. पण अशा व्यक्तीला कदाचित उद्याही बोलायला वेळ असेल की नाही हे सांगता येत नाही. मग कारण अशी व्यक्ती जी असते ना, ती व्यक्ती एकतर खूप मोठी आणि कार्यमग्न वगैरे असते किंवा दाखवते की तिच्याकडे सामान्य प्रिय व्यक्तीसाठी वेळच उपलब्ध नसतो. किंवा ती व्यक्ती आपल्याला वेळेचे आणि नियोजनच करू शकत नाही इतपत त्या व्यक्तीची बुद्धिमत्ताच वापरत नाही. किंवा ती व्यक्ती खूपच आळशी असेल किंवा त्या व्यक्तीला घरकामांचे आदेश पाळताना बाकी गोष्टींना वेळच देता येत नाही. कारण घरातील दबाव असेल. एकंदर काय वेळेचे नियोजन करता यायलाच हवे. कारण प्रत्येकाला निसर्गाने 24 तास दिले आहेत आणि ते तुम्ही कसे वापरता हे तुमच्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही त्यांना वाया घालवता का मग पूर्णपणे वापरता हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून असते. प्रेम खरं असेल ना तर एकमेकांना भावना सांगायची गरज कधीच भासत नाही. कारण डोळे पाहून हावभाव पाहूनच आपल्या मनात काय आहे हे आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती ओळखत असते. व अशा व्यक्तीला आपल्याला काय हवे आहे हे कधीच सांगण्याची गरज भासत नसते. पण आजकालचे प्रेम फक्त पैसा, दिखावा, राहणीमान, ऐपत, गरजांवर उभारलेलं असतं. त्यामुळे त्या प्रेमामध्ये भावनांना काही महत्त्व उरतर नसतं. आणि जो तो व्यक्ती स्वतःच्या नजरेत पडूनही लोकांच्या नजरेत स्वतःचे व्यक्तिमत्व आकर्षित बनवण्याचा प्रयत्न करत असतो. व या प्रयत्नात स्वतःला दुःख आणि एकटेपणामध्ये झोकून देऊन दुनियेसमोर फार सुखी असल्याचा दिखावा करीत आहे. ना त्या प्रेमाला किंमत उरलेली आहे आणि ना त्या भावनांना किंमत उरलेली आहे. फक्त जग काय म्हणल याचा विचार करून माणसाने फक्त त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील याचाच विचार करण्यात प्रेमाची आहुती देऊन स्वतःच्या नजरेत माणूस तर पडला आहे. परंतु फक्त त्यांची दिखाव्याची जिंदगी त्यांच्यासमोर उरलेली आहे. आणि ते जिंदगी जगत असताना त्यांना काही उरलेलं नाही आणि त्यांच्याजवळ काही राहिलेलं नाही. म्हणजे त्यांच्याजवळ भरपूर पैसा असेल पण त्याच्याजवळ माणुसकी राहिलेली नाही. आणि माणुसकी हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे आणि तो प्रत्येकाने पाळला पाहिजे. आणि त्या धर्म पाळल्याने भरपूर काही गोष्टी आपल्यासोबत चांगल्या घडू शकतात. आता मित्रांनो, मी तुम्हाला स्वामी समर्थांच्या काही गोष्टी सांगतो आणि त्या गोष्टी ऐकून तुम्हाला खूप छान वाटेल. आता पहिला आहे लाकडाचा लेप. मित्रांनो, मुंबईत ठाकूरद्वार नावाचे देवस्थान प्रसिद्ध आहे आणि हे संस्थान श्रीकृष्ण बुवांनी स्थापन केलेले आहे. आणि श्रीकृष्ण बुवांना ठाकूरदास बुवाही म्हणत असत. ते लहानपणापासून दत्त उपासक होते आणि काही वर्षांनी बुवांच्या अंगावर श्वेतकुष्ठ निर्माण झाले आणि त्यांच्या तोंडावर पांढरे डाग दिसू लागले. चेहरा विद्रूप दिसू लागला आणि ठाकूरदास बुवांना खूप दुःख झाले. त्यांनी अनेक उपाय केले पण कुष्ठ काही कमी होईना. शेवटी त्यांनी निश्चय केला की यापुढे आपण कुणालाही आपले तोंड दाखवायचे नाही. त्याप्रमाणे तयारी करूनच ते गांगणापूरला गेले. तेथून ते काशीला जाणार होते आणि गांगणापूरला ते श्रींच्या पादुकांवर
कस्तुरी वाहणार होते. मग त्यासाठी त्यांनी कस्तुरी बरोबर आणली होती. कस्तुरी अर्पण केल्यावर त्यांची श्रेयत्वकृष्ट जाईल असे त्यांना कुणीतरी सांगितले होते. आणि गागनापूरला गेल्यावर त्यांनी श्रींच्या पादुकावर मनोभावे पूजा केली. पण कस्तुरी अर्पण करण्याचा मात्र त्यांना विसर पडला. त्या दिवशी त्यांनी मंदिरात कीर्तन केले आणि रात्री ते मंदिरात झोपले. त्याच रात्री झोपेत असताना त्यांना दृष्टांत झाला. कुणीतरी त्यांना गदागदा हलवत होते आणि म्हणत होते, उठ, इथून निघ, अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घे, म्हणजे तुझ्या अंगावरचे श्रेयतकुष्ट जाईल. ठाकूरदास बुवा पहाटे जागे झाले. त्यांना रात्री पडलेले स्वप्न आठवले आणि स्नानसंध्या करून त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले आणि अक्कलकोटचा रस्ता धरला. ठाकूरदास बुवा अक्कलकोटला पोहोचले. तेथून ते श्री स्वामींच्या दर्शनाला निघाले. श्री स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी दर्शन घेतले. तो श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले, माझी कस्तुरी कुठे आहे? ठाकूरदास बुवांना पादुकांवर अर्पण करण्यासाठी आणलेल्या कस्तुरीचे स्मरण झाले. स्वामींनी तीच कस्तुरी मागितली. त्यामुळे ठाकूरदास बुवा चकित झाले. लगेच ते घरी गेले आणि कस्तुरीची पुडी आणून स्वामींच्या हाती दिली. महाराजांनी ती कस्तुरी लहान मुलांना वाटून टाकली आणि श्री स्वामी महाराज ठाकूरदास बुवांना म्हणाले, बैस. ठाकूरदास बुवा श्री स्वामींच्या जवळ न बसता अवघडून थोडे दूर बसले आणि श्री स्वामी महाराजांना त्यांचा राग आला. त्यांच्याजवळ धुनी पेटली होती. मग श्री स्वामींनी त्यातले जाळते लाकूड उचलले आणि ठाकूरदास बुवांच्या अंगावर फेकून मारले आणि ते म्हणाले, चल फुट, घर जाओ. ठाकूरदास बुवा गांगरले. पण श्री स्वामींच्या भक्तांनी त्यांना सांगितले, तुमचं काम झालं. हे लाकूड भस्मात उघळून त्याचा लेप तुम्ही अंगावर लावा. त्याप्रमाणे घरी गेल्यावर ठाकूरदास बुवांनी न चुकता ते लेप लावायला सुरुवात केली व काही दिवसातच बुवांचे कुष्ठ नाहीशी झाले आणि त्यांची अंगगाती पूर्वीसारखी सतेज दिसू लागली. मित्रांनो, ही झाली पहिली गोष्ट आणि स्वामींचा दृष्टांत त्यांना झाला आणि मग त्यांनी स्वामींची सेवा आणि चाकरी करायला सुरुवात केली. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आलास तर परत जा. मग आता ही गोष्ट काय आहे ती आपण जाणून घेऊ. वाई येथे एक ब्राह्मण राहत होता. तो घरात पूजा करत असताना एक बुवा त्याच्या घरी आला आणि ब्राह्मणाला म्हणाला, मी अनुष्ठान केले आहे. दत्तासाठी मला ब्राह्मण भोजन घालायचे आहे, पण माझ्याजवळ पैसे नाहीत. आपण मला 25 रुपये द्या. ब्राह्मणाने त्याला 25 रुपये दिले. बुवा ब्राह्मणाला म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, 2 दिवसात माझे पैसे येतील. ते आल्यावर मी तुमचे पैसे देऊन टाकीन. ब्राह्मण बरं म्हणाला. बुवा ब्राह्मणाचे पैसे घेऊन निघून गेला आणि 2-3 दिवस ब्राह्मणाची वाट पाहिली, पण बुवा आला नाही. आठवडा झाला पण बुवा आला नाही. महिने गेले, वर्ष लोटले, पण बुवाचा पत्ता नाही. ब्राह्मणाच्या लक्षात आले की बुवाने दत्तांचे नाव घेऊन आपल्याला फसवले आहे. मग अक्कलकोटचे स्वामी दत्तावतार आहेत अशी कीर्ती ब्राह्मणाने ऐकली, म्हणून तो महाराजांच्या दर्शनाला आला आणि 25 रुपये गेल्याबद्दल त्याला मनात खतखत होते. एक दिवशी ब्राह्मण श्री स्वामींजवळ बसला असता तो स्वामींना म्हणाला, महाराज, 1 वर्षापूर्वी मी आपल्या नावावर एका बुवाला 25 रुपये दिले होते. त्याने परत करीन असे कबूलही केले होते, पण त्याने मला फसवले. माझे पैसे त्याने बुडवले. श्री स्वामींनी त्याला त्यावेळी काहीच उत्तर दिले नाही. ब्राह्मण पुढे म्हणाला, महाराज, माझी आपणावर नितांत श्रद्धा आहे. मग असे का व्हावे? माझ्यासारख्या गरीबाचे पैसे का जावेत? श्री स्वामींनी ब्राह्मणाकडे रोखून बघितले. हा खरंच इतका हा गरीब आहे का? पण स्वामी काहीच बोलले नाही. ब्राह्मण म्हणाला, मी दत्तासाठी पैसे दिले. आपण म्हणजे प्रत्यक्ष दत्तच, म्हणजे मी आपणा तीर्थच पैसे दिले. मग माझी फसवणूक का व्हावी? श्री स्वामी काहीच बोलले नाही. संध्याकाळी महाराजांच्या दर्शनासाठी खूप गर्दी जमली. त्या गर्दीत तो ब्राह्मणही होता. श्री स्वामींनी दुरून ब्राह्मणाला बघितले आणि आपल्याजवळ बोलावून घेतले आणि ब्राह्मण जवळ आल्यावर त्यांनी दूरवरच्या एका माणसाकडे बोट दाखवले. महाराज काय दाखवतात ते तो ब्राह्मण टाचा उंच करून पाहू लागला. तोच विलक्षण चमत्कार झाला. ज्या बुवाने फसवले होते त्याच्याकडेच महाराज बोट दाखवत होते आणि ब्राह्मण धावतच पुढे गेला आणि त्याने त्या बुवाची गंचांडी धरली आणि बुवाने आपली लबाडी कबूल केली आणि त्याने ब्राह्मणाला त्याचे पैसे परत केले. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण महाराजांकडे आला व त्यांना म्हणाला, महाराज, आपल्या कृपेने माझे पैसे मला परत मिळाले. महाराज काहीच बोलले नाही. त्यांना नमस्कार करून ब्राह्मण म्हणाला, आता या पैशाचा मी काय करू? आपणच मला मार्ग दाखवा. महाराज म्हणाले, आम्हाला ठाऊक नाही. आलास तसा परत जा आणि येथून निघून जा. मग असे स्वामी का म्हणले असतील बरं? आणि स्वामींचा यामागे हेतू काय असेल हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि कमेंटमध्ये सांगा की स्वामींनी अशी त्याला बुधगार का वाचले आणि त्याच्याविषयी असे स्वामी का बोलले असतील.
कारण ते त्याच्या चांगल्यासाठीच बोलले असतील, पण का बोलले हे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, आता पुढची गोष्ट आहे श्रीपुरीचे झाड. कर्नाटकात एक श्रीधर नावाचा ब्राह्मण होता. त्याचे पोट अतिशय दुःखद होते आणि पोटातून कळा येऊ लागल्या की तो गडाबडा लोळत असे. एका रात्री दत्त ब्राह्मणाच्या स्वप्नात यतिरूप घेऊन आले आणि ब्राह्मणाला त्यांनी दर्शन दिले आणि ते म्हणाले, बोल, तुला काय हवंय, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. ब्राह्मण दत्तमूर्तीच्या पाया पडला आणि म्हणाला, देवा, हा माझा पोटशूळ जाऊ देत. दत्त हसले आणि म्हणाले, श्रीपुरीच्या पानांचा रस काढ आणि त्यांचे सेवन कर, म्हणजे तुझा पोटशूळ शांत होईल. एवढे बोलून ते अंतर्धान पावले आणि श्रीधर सकाळी जागा झाला आणि रात्रीच्या स्वप्नाची त्याला आठवण आली. पण श्रीपुरी कोणत्या झाडाला म्हणतात हे त्याला समजेना. मग त्याने गावातील बऱ्याच जणांना श्रीपुरीच्या झाडाबद्दल विचारले, पण कुणालाही श्रीपुरीचे झाड माहीत नव्हते. त्याने वैद्यांना विचारले, हाकिमांना विचारले, पण कुणीच त्याबद्दल सांगेना. इकडे दिवसेंदिवस ब्राह्मणाचा पोटशूळ वाढू लागला. त्याची तब्येत ढासळली. जेव्हा पोटशूळ उठे तेव्हा त्याला पोटातल्या कळा सहन होत नसत. मग रात्र त्याला त्या पोटातल्या कळांनी झोप येईना. मग एक दिवस पहाटे ब्राह्मणाला अंमळ झोप लागली असता प्रत्यक्ष दत्तांनी त्याला पुन्हा दृष्टांत दिला आणि दत्त हसले आणि म्हणाले, श्रीधर, उठ, हताश होऊ नकोस, अक्कलकोटात जा. तिथे स्वामी समर्थ आहेत आणि ते तुला श्रीपुरीची झाड नक्कीच दाखवून देतील. आणि सकाळी उठून श्रीधर ब्राह्मणाने अक्कलकोटचा रस्ता धरला आणि दुसऱ्या दिवशी सगळी लोक अक्कलकोटात जाऊन पोहोचला. मग नव्या विहिरीजवळ मारुतीच्या देवळाजवळ ओट्यावर श्री समर्थांची स्वारी बसली होती. श्रीधरने विचारले, श्री स्वामी समर्थ कोठे असतात? तेथून जाणाऱ्या एका वाटसरूने सांगितले, ते काय, समोर बसले आहेत. मग श्रीधर धावतच त्यांच्या समोर गेला आणि त्यांच्या पायावर त्याने डोके ठेवले आणि हात जोडून तो त्यांच्या पुढे उभा राहिला. महाराजांची तेज पाहून श्रीधर दिपला. त्याला काही बोलताच येईना. तो नुसता त्यांच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. महाराज हसले आणि श्रीधरला म्हणाले, अरे, निंबाच्या झाडाला श्रीपुरी म्हणतात. त्याचा रस काढून त्यात सुंठ सैंधव घालून 3 दिवस घे, म्हणजे तुझी व्याधी जाईल. श्रीधर ब्राह्मणास खूप आनंद झाला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे त्याने ते औषध 3 दिवस घेतले. तो कडकडीत बरा झाला आणि आनंदाने आपल्या गावी गेला. आणि अशा प्रकारे स्वामींनी त्याच्यावरही आपली कृपादृष्टी केली आणि त्यालाही त्यांनी चमत्कार दाखवला. आता मित्रांनो, चौथी गोष्ट आहे पडत मूर्ख पंडित. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा वेदांतांवर फार मोठा अधिकार होता. ते विद्वान होते. ठिकठिकाणी ते वेदांतावर व्याख्याने देत आणि अक्कलकोटच्या राजवाड्यात राजासमोरही त्यांनी वेदांतावर व्याख्याने दिली. मग एक दिवस विष्णुबुवांना वाटले की आपणच अक्कलकोटास आलोच आहोत, तर श्री स्वामी समर्थांची भेट घ्यावी आणि त्यांच्याबरोबर वेदांताची चर्चा करावी. मग त्यांच्याबरोबर त्यांचा पारशी मित्रही होता. ते दोघे महाराजांकडे गेले आणि त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले आणि विष्णुबुवा महाराजांना प्रश्न विचारू लागले. त्यांनी महाराजांना प्रश्न केला, ब्रह्म म्हणजे काय? आणि महाराज गप्प बसले. विष्णुबुवांनी विचारले, वेदांताचे सार काय? महाराज काही बोलेनात. मग विष्णुबुवांनी महाराजांना वेदांत म्हणजे काय हे सांगायला सुरुवात केली. त्यांनी वेदांतावर खूप वेळ भाषण केले. महाराज शांत चित्ताने ऐकत होते. शेवटी विष्णुबुवांनी महाराजांना पुन्हा एकदा विचारले, महाराज, ब्रह्म म्हणजे काय ते मला सांगा. महाराजांनी काहीच उत्तर दिले नाही आणि महाराज खूप शांत होते. तेव्हा विष्णुबुवांना वाटले, श्री स्वामींना काहीच माहिती नाहीये. ते वेडे आहेत, ढोंगे आहेत आणि उगाचच त्यांची कीर्ती झाली आहे. आपण मात्र विद्वान आहोत. वेदांतावरचा आपला अधिकार मोठा आहे. आपण महाराजांपेक्षा श्रेष्ठ आहोत. आणि असा गर्व धरून विष्णुबुवा आपल्या पारशी मित्राला घेऊन घरी त्यांच्या निघून गेले. आणि आपल्या पारशी मित्राला ते म्हणाले, बघितलंस, या भोंदूबुवाला वेदांताचे काडीचेही ज्ञान नाही आणि मोठा महाराज झालाय. लोक सुद्धा मूर्खच असतात. कुणाही भोंदूबाबाच्या नादी लागतात. आणि त्या रात्री विष्णुबुवा झोपले आणि त्यांना विचित्र स्वप्न पडले. आणि ते स्वप्न असे पडले की स्वप्नात विष्णुबुवांना अंगावर आकाशातून हजारो विंचू पडत होते आणि बुवा घाबरून भयभीत झाले आणि सरपडत विंचू त्यांच्याजवळ येत होते. नांगे काढून त्यांच्या भोवती फिरत होते आणि बुवांची बोबडीच वळाली. आणि तोच त्यातला एक मोठा विंचू बुवांच्या दिशेने आला आणि त्याने त्यांच्या मांडीला नागीने दंश केला. मेलो मेलो अशा बोंबा मारत बुवा उठले आणि झोपेत घरवर नाचू लागले. आणि त्यांचा पारशी मित्र जागा झाला आणि बुवांना हलवून जागे करू लागला. जागे व्हा, जागे व्हा, तुम्ही झोपेत आहात, तो त्यांना गदागदा हलवून सांगू लागला. विष्णुबुवा जागे झाले आणि ते घामाने निथळत होते.
आणि त्यांच्या मांडीतून वेदना निघत होत्या. आणि बुवांनी आपले स्वप्न पारशाला सांगितले. आणि आपण महाराजांना नावे ठेवली त्यांची तर हे फळ नसेल ना, मग अशी शंका त्यांच्या मनात आली. आणि त्याच दिवशी सकाळी विष्णुबुवा पारशांसह महाराजांकडे आले आणि पुन्हा वेदांतावर भाषण करून विष्णुबुवांनी महाराजांना विचारले, महाराज, ब्रह्म कसे प्राप्त होईल? महाराज म्हणाले, हात गाढवा. स्वप्नात हजारो विंचू अंगावर पडले आणि एक विंचू डसला तर बोंबा मारत उठलास आणि मोठ्या गोष्टी वेदांताच्या करतोस. तू तर केवळ पडत मूर्ख आहेस. ब्रह्म काय वाटेवर पडलंय? पुष्कळ वाचाळपणा करून वेदांतावर बोललास म्हणून पंडित झालास काय? हे ऐकून विष्णुबुवा मनात खजीर झाले आणि गुपचूप तेथून आपल्या मित्रांसह त्यांनी काढता पाय घेतला आणि मग तिथून ते निघून गेले. कारण स्वामींचं ज्ञान बघून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. मित्रांनो, मंगळवेढाचा ब्राह्मण. आता मंगळवेढा गावात एक ब्राह्मण राहत होता. तो गरीब होता. एकदा श्री स्वामी त्याच्या ब्राह्मणाकडे गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे दशमी खाण्यास मागितली. ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी आपल्याला भाकर तुकडा देतो, पण माझ्याकडे दशमी नाही आहे. स्वामी म्हणाले, दारात गाय आहे, घरात तुझी बायको आहे. गाईचं दूध तू काढ व बायकोला दशमी करायला सांग आणि मला वाढ. ब्राह्मण म्हणाला, दारात गाय आहे स्वामी, पण ती दूध देत नाही. ब्राह्मणाच्या बायकोनेही तेच सांगितले. ते ऐकून श्री स्वामी महाराज गाईजवळ गेले आणि तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवून तिला म्हणाले, बाई ग, हा ब्राह्मण कुटुंब वत्सल आहे, याला दररोज दूध देत जा. नंतर ते ब्राह्मणाला म्हणाले, हे बघ, आज हिचे दूध काढ आणि मला दशमी करून ठेव. मी संध्याकाळी येईन आणि दशमी नक्कीच खाऊन जाईन. मग आता त्या पंडिताला प्रश्न पडला की काय करायचं आणि कसं करायचं, आणि भरपूर गोष्टी त्याला प्रश्नात विचारू लागल्या. मग दोघांनी मान डोलावली. थोड्या वेळाने ब्राह्मणांच्या मनात आले, गाय दूध देत नाही हे खरंय, पण तरी आपण बाहेरून दूध आणून दशमी करून श्री स्वामींना खायला घालू. आणि बायकोला सांगून दुधाचे भांडे घेऊन तो बाहेर निघाला. तेव्हा त्याची बायको म्हणाली, तो कोण अवलिया आला होता, त्याच्यावर विश्वास तर ठेवा, म्हणजे गाईचं दूध तर काढून बघा. अगं, आपली भाकड गाय काय दूध देणार, पण तुम्ही प्रयत्न करून पहा. बरं, करतो प्रयत्न. म्हणून ब्राह्मण गोठ्यात गेला आणि त्याने गाईच्या आचळणला हात लावला आणि काय आश्चर्य, आचळणातून दुधाच्या धारा येऊ लागल्या. ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. आपल्याकडे येऊन गेलेल्या अवलिया कोणीतरी थोर पुरुष आहे याची त्याला खात्री पटली. त्याने गाईचे दूध काढले आणि श्री स्वामींसाठी दशमी करून ठेवली व त्यांची वाट बघत दोघे बसून राहिली. सायंकाळ झाली. सूर्य बुडाला. थोडासा अंधार पसरला आणि कुपनांजवळ स्वामी आले. दशमी देतोयस ना? मग ब्राह्मणाची बायको लगबगीने बाहेर आली आणि तिने महाराजांच्या झोळीत दशमी टाकली आणि ती आत आली. ब्राह्मण तिला म्हणाला, अगं, काय घेऊन बाहेर गेलीस? दशमी? अगं, त्यांना बाहेरच्या बाहेरही दशमी दिलीस, त्यांना आत तर बोलवायचं. बोलावू का? बोलावते. म्हणून ती धावत बाहेर गेली. पण तिला श्री स्वामी कुठे दिसेनात. ते अंतर्धान पावले होते. आणि ब्राह्मण हळहळला. बायकोला म्हणाला, अगं, आपण त्याचे आशीर्वाद तरी घेतले असते. पण स्वामींनी दशमी खाल्ली, ते तृप्त झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिले. कारण त्या दिवसापासून ब्राह्मणाची खूप भरभराट झाली आणि ब्राह्मणाच्या घरी सर्व गोष्टी त्याला प्राप्त झाल्या आणि त्याला कशाची कमी नव्हती. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढे देवाची भक्ती कराल आणि देवाच्या नामस्मरणात राहाल ना, तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे आणि तुम्हाला भरपूर काही गोष्टी त्याने प्राप्त होतात. मित्रांनो, एक लक्षात घ्या. अरे, आणखी घे, ही गोष्ट तुम्ही ऐकायला विसरू नका. आता मी तुम्हाला सांगतो. मंगळवेढ्याला बसप्पा नावाचा एक तेली राहत होता. तो दरिद्री होता. एक दिवस तो जंगलात फिरत असताना त्याला एक अवलिया दिसला. त्याने काट्यांची शय्या केली होती आणि त्या अंकुशीदार काट्यांच्या शय्येवर तो आरामात निजला होता. तो अवलिया म्हणजे श्री स्वामी समर्थ होते. आणि बसप्पा त्याच्याजवळ गेला आणि त्यांचे पाय त्याने धरले आणि चल हट. श्री स्वामी त्याला ओरडून म्हणाले, पण बसप्पा त्यांचे पाय काही सोडेना. आणि श्री स्वामी उठले आणि जंगलातून पुढे जाऊ लागले. आणि मग बसप्पा त्यांच्या मागेच लागला. बसप्पा म्हणाला, महाराज, मी फार गरीब आहे. माझी बायको मोलमजुरी करून पोट भरते. मला कशाला सांगतोस? माझी पाठ सोड, असे स्वामी म्हणतात. तरी बसप्पा त्याची पाठ सोडेना. तो त्यांच्या मागे रानावनातून चालत राहिला. महाराज पुढे आणि बसप्पा मागे, अशी त्यांची शर्यत लागली. आणि मग ते मागे पुढे फिरत राहिले. आणि मग पाहून महाराजांनी, तो ऐकत नाही हे पाहून महाराजांनी त्याच्यावर दगड भिरकावले. तरी बसप्पा त्यांच्या मागे चालत राहिला. महाराज, मी गरीब आहे, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर दया करा. बसप्पा महाराजांची पाठ सोडेना. शेवटी महाराज थांबले आणि म्हणाले, काय इच्छा आहे तुझी?
महाराज मी गरीब आहे, माझ्यावर अनुग्रह करा आणि माझ्यावर तुमची कृपा करा. महाराज म्हणाले, चल माझ्याबरोबर. आणि ते बसप्पाला बरोबर घेऊन निबडीत जंगलात शिरले. महाराज पुढे व बसप्पा मागे. जंगलात मोठे मोठे वृक्ष होते, वेड्या वाकड्या विचित्र वाढलेल्या वेली होत्या. महाराजांच्या मागे झटपट बसप्पा चालला होता. एकाकी सूर्य दिसेनासा झाला आणि जंगलात काळा कुट्ट अंधार पडला. बसप्पाला महाराज दिसेनात. तो घाबरला. महाराज महाराज म्हणून ओरडू लागला. एकाएकी त्याला जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे तिकडे त्याला लहान मोठे वळवळणारे सर्पच दिसू लागले. त्यांच्या आजूबाजूला आणि पायाखाली साप पाहून बसप्पाची बोबडीच वळाली. तो महाराजांना हाका मारू लागला. तोच त्याला महाराजांचा आवाज आला, तुझी इच्छा होईल तोपर्यंत यातून हवे तितके घे, घाबरू नकोस. श्री स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून बसप्पाने आपले मुंडासे काढले आणि ते सर्पावर घालून भीत त्याला एकला छोटा सर्प त्याने पकडला. आणि तो छोटासा सर्प मुळी 1.5 हात लांबीचा होता. त्याने मुंडासे गुंडाळून आपल्या काखेत ठेवले आणि तो गावाकडे धूम पळत सुटला. अरे आणखी घे, आणखी घे, असे श्री स्वामींचे शब्द रानात घुमले. पण बसप्पा घामाघूम झाला होता. त्याने तडक आपले घर गाठले. बसप्पा घरी आलेला पाहून त्याच्या बायकोला आनंद झाला. फार उशिरा झाल्यामुळे ती काळजीत पडली होती. तिने त्याला पाणी दिले. बसप्पाला श्वास लागल्याने धड बोलताही येत नव्हते. मग बायकोने त्याला विचारले, इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतात? बसप्पाने तिला खुनेचेच काहीतरी सांगितले. तुमच्या काखीतल्या गाठोड्यात काय होते? हा प्रश्न विचारताच बसप्पाने भयाने हाताले गाठोडे दूर फेकले आणि बायको त्या गाठोड्याजवळ गेली आणि हात नको लावू, हात नको लावू. तेवढ्यात बायकोने गाठोडे सोडलेच. हे काय आणलं? तिने विचारले. मग काय? बसप्पा अभावितपणे उद्गारला. तिने गाठोड्यातून 52 कशी सोन्याची लगडं काढली आणि सर्पाऐवजी सोन्याची लगडं दिसताच बसप्पा आश्चर्यचकित झाला. त्या दोघांचा आनंद गगनात मावेना. पुढे त्यांना आयुष्यभर दारिद्र्य आले नाही आणि त्यांचे दारिद्र्य पूर्णपणे नष्ट झाले आणि स्वामींची त्यांच्यावर कृपा झाली आणि स्वामींची अशी कृपा झाली की ते परत कधीही गरीब झाले नाही. म्हणून स्वामी जेवढा देतात ना तेवढा भरपूर देतात आणि एवढे देतात की आपल्याला ते सोसावत नाही आणि आपल्याला ते पुरत सुद्धा नाही. मित्रांनो, पुरून उरतं एवढं स्वामी देत असतात. मग मित्रांनो, आता पुढची गोष्ट आपण बघूया, ती म्हणजे दोघांचे दुःख. मंगळवेढ्यास एक 60 वर्षाचा शूद्र राहत होता. त्याची बायको 52 वर्षाची होती. एवढे वय झाले पण त्या दोघांना एकच दुःख होते, त्यांना मूल होत नव्हते. त्यामुळे दोघे फार कष्टी झाले होते. शूद्राची बायको पतिव्रता होती. ती फार भाविक होती. एकदा बसप्पा तेल्याची आणि तिची गाठ पडली. त्याने बाईस सांगितले की तू श्री स्वामींची भक्ती करीत जा. त्याचे दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नकोस, म्हणजे श्री कृपेने तुझे मनोरथ पूर्ण होईल. त्या दिवसापासून बाईने तसा नियम केला. श्री समर्थ जिथे असतील तेथे जाऊन तिथे त्यांची दर्शन घेई आणि नंतर भोजन करी. याप्रमाणे 2 वर्ष तिने हा नियम चालू ठेवला. पण काही फायदा झाला नाही. एक दिवस त्या बाईने ठरवले की आपण स्वतः महाराजांच्या भेटीला जायचे, त्यांना आपले दुःख सांगायचे. त्या दिवशी सकाळीच ती उठली आणि स्नान करून श्री स्वामींच्या महाराजांच्या दर्शनाला गेली आणि तिने भक्तिभावाने महाराजांना नमस्कार केला आणि ती तिथं दुःख महाराजांना सांगणार. तोच महाराज म्हणाले, त्या झाडाकडे बघ, त्या झाडाचा चीक काढून साखरेतून रोज खा, म्हणजे तुझे कार्य होईल. ती बाई धावत त्या झाडाजवळ गेली. तो वृक्ष शिरसाचा होता. त्याला पांढरा शुभ्र चीक आला होता. बाईनं त्याचा चीक काढून घेतला आणि श्रींच्या आज्ञेप्रमाणे ती तो रोज खाऊ लागली. वर्षभरात तिला सुलक्षणी पुत्र झाला. त्या दोघांच्या संसारात आनंद फुलला आणि अशी परत एकदा स्वामींनी आपली दिव्य शक्ती दाखवली आणि स्वामींचा चमत्कार पाहून भक्त त्यांच्या पायाशी पडू लागले. आणि स्वामींचा चमत्कार स्वामी कोणाला दाखवत नाही, ते फक्त आपल्या चांगल्या भक्तांना दाखवत असतात आणि त्यांची भक्त ही तशीच असतात. ते निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करत असतात आणि त्यांच्या मनात कसलीही शंका नसते. एवढंच असते. मित्रांनो, आता पुढची गोष्ट आपण जाणून घेऊया, ती म्हणजे कोण होते ते दिव्य पुरुष. आता ही 8 नंबरची गोष्ट आपण जाणून घेऊ. मंगळवेढा गावाजवळ एक मोठा डोंगर होता आणि त्याच्या पायथ्याशी नदी वाहत होती आणि आजूबाजूला खूप झाडी होती. तेथे निरनिराळे प्राणी पक्षी नदीवर पाणी पिण्यासाठी येत. मग ते स्थान मोठे रमणीय होते. महाराजांना कोणत्याही प्राण्यांची भीती वाटत नसे. पक्षी त्यांच्या अंग खांद्यावर बागडत असे. ते पशु पक्ष्यांशी बोलत असे. मध्येच हसत हातवारे करत त्या नदीकाठी बसून ते पशु पक्ष्यांचे खेळ तासनतास बघत राहत. काही लोकांना ते वेडे वाटत. मग पशु पक्ष्यांशी ते काय बोलतात ते त्यांना समजत नसे आणि काही वेळा ते स्वतःशीच बडबड करीत असे. मग एकदा काय झाले माहिती का,
श्री स्वामी समर्थांची सवारी नदीकडे बसली असताना तेथून त्याचे काही भक्त चालले होते. महाराज स्वतःच्या तंद्रीत होते आणि महाराजांना पाहताच भक्तांनी त्यांना नमस्कार केला आणि विचारले, महाराज, इथं आपण कोणाची वाट पाहत बसला आहात? महाराज म्हणाले, दिव्य पुरुषांची. त्यातील एका भक्ताला ते खोटे वाटले आणि ते भक्त पुढे निघाले. थोडे पुढे गेल्यावर तो भक्त म्हणाला, महाराजांकडे नदीकाठी कोण लेखचा आता या वेळी येतो आहे ते आपण झाडाआडून गुपचूप पाहूया. मग सगळे झाडाआड लपून काय प्रकार घडतो ते पाहू लागले. अर्धा तास गेला, 1 तास गेला. महाराज फक्त बसून होते. भक्त कंटाळले. सगळे म्हणाले, चला निघूया. महाराज थापा मारतात. तोच नदीच्या पलीकडच्या तीरावरून दिव्य तेजाचे 2 पुरुष जपजप चालत येताना दिसू लागले आणि ते दोघे महाराजांच्या जवळ आले. त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले. नंतर महाराज त्या दोघांबरोबर बोलू लागले, पण ते काय बोलतायत हे भक्तांना कळेना. मग त्यातला एक दिव्य पुरुष म्हणाला, का रडतो का? तितक्या दुसरा दिव्य पुरुष म्हणाला, हा का मारतो? त्यावर पहिला म्हणाला, असं का करतो? अशा तऱ्हेने खूप गोष्टी करीत ते श्री स्वामींबरोबर दूरवर डोंगरात गेले आणि तिघे दिसेनासे झाले. आणि असे ते तिघे दिव्य पुरुष होते. आणि त्या दिव्य पुरुषांची स्वामींनी जे दिव्य पुरुष सांगितले होते तेच दिव्य पुरुष सगळ्यांना दिसू लागले. आणि स्वामींनी सर्वांना त्यांचे दर्शन घडवून आणले आणि जसे स्वामी बोलले होते तसे त्यांनी नक्कीच करून दाखवले. मित्रांनो, आता पुढची गोष्ट अशी आहे की धनाचा हंडा. मंगळवेळास एक माळी राहत होता. तो श्री स्वामींचा भक्त होता. तो फार दरिद्री होता. भिक्षा मागून तो उदरनिर्वाह आपला करीत असे आणि त्या उदरनिर्वाहावर त्याचे सर्व काही चालत असे. मग श्री स्वामींचे सतत नामस्मरण तो करीत असे, त्याची भक्ती करीत असे. आणि त्यांची भक्ती करता करता एक रात्री त्या माळ्याच्या स्वप्नात श्री स्वामी आले आणि त्यांनी त्याला दर्शन दिले. आणि स्वप्नातच त्या माळ्याने श्री स्वामींच्या पायावर लोटांगण घातले आणि तो म्हणाला, महाराज, मी दारिद्र्याने गांजलो आहे. माझ्यावर तुमची कृपा करावी आणि तुमचे दर्शन द्यावे. महाराज म्हणाले, तू काळजी का करतोस? तुझा बाप पूर्वी फार मोठा व्यापारी होता. तो पंढरपूरच्या यात्रेला गेला असता तिकडेच मरण पावला. पण तुझ्या घराच्या मागे तुळशी वृंदावनाखाली तुझ्या बापाने पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले आहे. ते तू काढून घे आणि ते वापर. हे चमत्कारिक स्वप्न संपताच माळी जागा झाला. तेव्हा पहाट झाली होती आणि स्त्रींच्या आज्ञेप्रमाणे त्याने पहार घेतली आणि तुळशी वृंदावन खणून काढले. खूप खोल खणल्यावर त्याला एक मोठा हंडा दिसला. त्या हंड्याचे तोंड कापडाने बांधून टाकले होते. त्याने कापड सोडले आणि हात घातला. हंड्यात विपुल धन होते आणि ती सोन्याची नाणी पाहून माळी चकित झाला. त्याचे दारिद्र्य संपले आणि तो सुखात स्वामींच्या नामस्मरणात दंग होऊन राहू लागला. आणि अशा प्रकारे स्वामींनी त्यांच्या भक्तात दर्शन दिले आणि त्यांच्या भक्तात दर्शन देऊन त्यांनी परत एकदा दाखवून दिले की ते भक्तांसाठी किती भक्तवत्सल आहेत आणि भक्तांसाठी ते खूप मोठी कामगिरी करत असतात आणि भक्तांचे नेहमी उपकार ते फेडत असतात. आणि भक्त जेवढी भक्ती करतील तेवढी ती त्यांना प्रचिती देत असतात. म्हणून मित्रांनो, आयुष्यात तुम्ही काही करता, कुठं करता आणि कसं करता हे काही लक्ष देऊन त्याच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही फक्त एकाच गोष्टीकडे लक्ष द्या आणि ते म्हणजे फक्त स्वामींची भक्ती. आणि जेवढी जास्त तुम्हाला स्वामींची भक्ती करता येईल तेवढी जास्त तुम्ही भक्ती करा आणि बघा, नक्कीच एक दिवशी चमत्कार होईल आणि तुम्हाला स्वामींची प्रचिती लाभेल. मित्रांनो, एक आता 10वी गोष्ट अशी आहे की वाळवंटातील स्वामी. चळांबे नावाच्या गावात रामदासी बुवांचा मठ होता. मग एक दिवशी श्री समर्थांची वारी फिरत फिरत रामदासी बुवांच्या मठात गेली आणि रामदासी बुवांनी त्यांचे आदर्शपूर्वक स्वागत केले आणि आपल्या शेजारी भोजनास बसवले. भोजन झाल्यावर महाराज निद्रित झाले आणि सायंकाळ झाली तरी महाराज गाढ झोपले होते. रामदासी बुवांना महाराजांचे महत्वाचे काम होते. त्यांनी विचार केला, आता महाराजांना उठवून त्यांची झोपमोड कशाला करा, मग ते त्यापेक्षा आपले काम उरकून घेऊ आणि तोपर्यंत महाराज उठलेले असतीलच असे मनात योजून त्यांनी बाहेरून मठाचे दार बंद केले आणि त्यांना कुलूप लावले आणि ते आपल्या कामाला बाहेरून निघून गेले. आणि सायंकाळ झाली. श्री स्वामी भीमा नदीच्या वाळवंटात फिरत असलेले लोकांनी बघितले. कित्येक जणांनी त्यांना नमस्कार केला. स्वामींनी त्यांनी आशीर्वाद दिला आणि श्री स्वामी वाळवंटात बसले आहेत हे रामदासी बुवांना कानी पडले. रामदासी बुवा मनात म्हणाले, श्री स्वामी तर मठात निद्रा घेत आहेत, मग वाळवंटातले स्वामी दुसरेच कुणीतरी आहेत असं मला वाटत आहे. मग त्यांनी ते विचार केला की ते वेगळेच स्वामी असतील आणि कोणीतरी असतील, कारण रामदासी बुवांनी आपल्याला हाताने मठाला कुलूप लावले होते आणि चाबी तर त्यांच्या कनवटीलाच लटकत होती. मग लगबगीने रामदासी बुवा मठात गेले आणि कनवटीच्या चाबीने त्यांनी मठाचे कुलूप उघडले
गाईगाणी ते श्री स्वामींच्या खोलीत गेले, पण श्री स्वामी खोलीत नव्हते. श्री रामदासी बुवांना आश्चर्य वाटले. मठाला दुसरा दरवाजा नव्हता, बाहेर पडायला दुसरा मार्ग नव्हता. मग श्री स्वामी मठाबाहेर गेले कसे? मग रामदासी बुवांना काही कळेनासा झाले आणि त्यांना त्यांचं मन चलविचल होऊ लागले. आणि स्वामी आले की स्वामींनाच विचारू असे ते मनात म्हणाले. आणि ते मनात म्हणू म्हणू मग त्यांनी विचार करू लागले. आणि तो श्री स्वामी त्यांच्या मागे उभे असलेले त्यांना दिसले. आणि श्री स्वामी दिसताच रामदासी बुवांनी त्यांना विचारले, आपण कुठे होतात? हा काय तुझ्याच पाठीशी? रामदासी बुवांना श्री स्वामींची अगम्य लीला कळेना. मग ते म्हणाले, भीमेच्या वाळवंटात कोण होते? मग होगा कोई दुसरा स्वामी? श्री स्वामी हसत म्हणाले. रामदासी बुवांनी मात्र शरण येऊन श्री स्वामींच्या पायावर लोटांगण घातले आणि त्यांना स्वामींची प्रचिती कळाली आणि स्वामींचे त्यांना पूर्णपणे दर्शन झाले. आणि मित्रांनो, अशा प्रकारे स्वामी आपल्या भक्तास दर्शन देत असतात आणि स्वामी सर्वांना एकरूप एक समान मानत असतात. म्हणून एक लक्षात घ्या, कधीही स्वामींची मनापासून भक्ती करा आणि त्यांना प्रेम द्या. ते तुम्हाला त्यापेक्षा डबल प्रेम देतील. एवढं स्वामींची आपल्यावर कृपा आहे. म्हणून मित्रांनो, कधी स्वामींच्या विषयी मनात शंका घेऊ नका, कारण स्वामींच्या विषयी मनात शंका घ्याल तर सर्व मोठा रुद्ररोप होईल आणि मग स्वामी तुम्हालाही तशीच तुम्हाला शिक्षा देतील. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्यावर कधी शंका घेऊ नका, कारण स्वामी सगळंच बघत असतात. आपल्याला वाटतं आपण काहीच बघत नाही, पण स्वामी आपल्याला सर्वव्यापी, सर्वसंपन्न आणि सर्वांकडून बघत असतात. एवढं लक्षात ठेवून पुढे आपल्या जीवनाची वाटचाल करत जावा. मित्रांनो, एक लक्षात घ्या की पुढची गोष्ट अशी आहे की श्री स्वामींना मंगळवेढ्याचा वेढा. श्री स्वामींना काही लोक वेडा मानत. मग एक दिवस श्री स्वामी मंगळवेढ्याहून सोलापुरास जाण्यासाठी पायी निघाले. सोलापुरात जाणाऱ्या रस्त्यावर एक शेत होते आणि त्या शेताची राखण पंढरीनाथ व एकनाथ हे दोघे करत होते. श्री स्वामी शेतातून चालत येताना दोघांनी बघितले आणि वेडा येतोय बघ वेडा येतोय. मग श्री स्वामी त्या दोघांजवळ आले. दुपारची एकची वेळ, सूर्य प्रखर झाला होता. जमीन तापून तापून वाफा निघत होता आणि स्वामी अनवाणी होते. त्यांच्या पायाला चटके बसत होते. नमस्कार महाराज, पंढरीनाथ म्हणाला. स्वामी त्याला म्हणाले, तुझ्या पायातला जोडा मला घालायला दे. पंढरीनाथाने आपल्या पायातले जोडे काढले आणि स्वामींना देत तो म्हणाला, घ्या की. स्वामी महाराजांनी पायात जोडे घातले आणि ते पाहता पाहता दिसेनासे झाले. स्वामी महाराज कुठेच दिसत नाहीत हे पाहून एकनाथ पंढरीनाथाला म्हणाला, अरे, तुझ्यावर त्या वेड्याने काय चिटूक केले? त्याने जोडा मागितल्यावर तू लगेच दिलास, तो तर दिसेनासा झाला. आता काकांना तू आपला नवा जोडा दिलास असं कळलं तर ते तुला रागावतील. मग हे ऐकून पंढरीनाथ काळजीत पडला. आता काय करू रे? पंढरीनाथाने विचारले. घे ते वेड्याचं नाव. एकनाथ म्हणाला, तो भक्तांच्या हाकेला धावून येतो. बघूया तुझा धावा ऐकून येतो का? हे शब्द एकनाथ बोलत असताना श्री स्वामी त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले आणि पंढरीनाथापुढे जोडे टाकत म्हणाले, घे तुझे जोडे. आता काका कशाला रागवतील? जोडे मिळाले. इतके बोलून ते झपाट्याने निघून गेले. तासाभराने सोलापूरहून पंढरीनाथाचे मित्र शेतात आले. ते म्हणाले, अरे पंढरी, तुमचा तो मंगळवेढ्याचा वेडा आम्हाला तासापूर्वी भेटला होता. तुझ्या पायात जसे जोडे होते तसेच त्यांच्या पायात होते. पंढरीनाथ व एकनाथ चकित झाले. तासापूर्वी हा वेडा जर यांना भेटला तर इतक्या दूरवर एकनाथ बोलला ते याला कळले कसे? आणि हा एका मिनिटात परत आपल्याकडे आला कसा? मग वेड्याजवळ काहीतरी दैवी शक्ती आहे एवढेच त्यांना समजले. आणि पुन्हा कधी वेळा दिसला तर विचारू असा विचार दोघांनी केला. पण त्या दिवशी समर्थ जे गेले ते पुन्हा मंगळवेढ्यास कधीच आले नाहीत, कारण त्यांनी त्यांना त्यांचा चमत्कार दाखवलेला होता. आता मित्रांनो, असाच चमत्कार स्वामी आपल्याला दाखवू इच्छित आहेत. फक्त आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि आता पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तुला काय करायचंय ही गोष्ट आहे. मग एकदा श्री स्वामी समर्थ दत्ताच्या देवळात बसले होते. सायंकाळची वेळ होती. दत्ताच्या देवळात बरीच भक्ती मंडळी येऊन दत्ताचे दर्शन घेत होती आणि निघून जात होती. मग दत्ताच्या मंदिरात कट्ट्यावर श्री स्वामी स्वतःच्या निद्रेत आणि तंत्रीत बसले होते. या भक्त मंडळी चिंतोपंत टोळ हे दत्ताचे भक्त होते. त्यांनी दत्ताला नमस्कार केला. दत्ताचे दर्शन घेऊन त्यांनी प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. ते प्रदक्षिणा घालत असताना त्यांना श्री समर्थ दिसले. तोपर्यंत चिंतोपंतांना श्री समर्थांबद्दल काहीच माहिती नव्हती. पण श्री समर्थांचे व्यक्तिमत्व पाहून ते फेरी मारता मारता मनात म्हणाले, हे कोणीतरी सिद्ध पुरुष असावेत. त्यावर श्री स्वामी त्यांना मोठ्यांदा ओरडून म्हणाले, आम्ही सिद्ध पुरुष असो की कुणी असो,
तुम्हाला काय करायचे? हे शब्द ऐकून टोळांना आश्चर्य वाटले. दुसऱ्या फेरीच्या वेळी त्यांच्या मनात आले, हे कोणीतरी मनकवडे असावेत. त्यांना श्री स्वामी चिंतपंतांना म्हणाले, आम्ही मनकवडे असू किंवा नसू, तुला काय करायचे? तू आपल्या आपल्या वाटेने जा कसा. हे ऐकून चिंतपंत चकित झाले. तिसऱ्या फेरीच्या वेळी चिंतपंतांनी मनात विचार केला, या दिव्य पुरुषाला आपल्या घरी एकदा भोजनाला बोलावले पाहिजे. त्यावर चिंतपंतांना थांबवून श्री समर्थ म्हणाले, तू भोजनाला बोलाव किंवा बोलाव नको, आमचं काय अडलंय त्यामुळे. हे ऐकून टोळ चकित झाले. ते श्री स्वामींकडे बघत राहिले तर त्यांच्या जागी त्यांना श्री दत्त दिसू लागले. हा चमत्कार पाहून टोळांनी श्री स्वामींचे पाय धरले आणि त्यांची माफी मागायला सुरुवात केली. आणि मग त्यांना त्यांची प्रचिती कळाली आणि त्यांचा चमत्कार देखील कळाला. आणि मग ते म्हणाले, स्वामी महाराज, मी तुमच्या पायाशी नतमस्तक होतो, कृपया मला माफ करा. मी तुमच्यावर शंका केली आणि तुमच्यावर शंका करून मी उगाचच माझ्या मस्तकाला काय लावून घेतलं हे मलाच कळत नाहीये. महाराज, कृपया मला क्षमा करावी. असे म्हणून पंत त्यांच्यासमोर लोटांगण घालू लागले. मग मित्रांनो, असे श्री स्वामी समर्थ आपल्याला त्यांची प्रचिती दाखवत असतात आणि त्यांचे चमत्कार दाखवत असतात. फक्त त्यांचे चमत्कार समजण्यासाठी आपल्याकडे तेवढी बुद्धी असली पाहिजे. मग तुमच्याकडे जर तेवढी बुद्धी असेल तर नक्कीच स्वामी समर्थांचे चमत्कार तुम्हाला कळतील आणि त्यांची प्रचिती तुम्हाला नक्कीच होईल. म्हणून स्वामींची प्रचिती व्हायलाही भाग्य लागतं असे म्हणतात. मित्रांनो, नक्कीच तुम्ही आता एक गोष्टीकडे लक्ष द्या. फक्त स्वामींची निर्मळ मनाने भक्ती करा. बस एवढंच काम तुम्हाला करायचंय. बाकी तुम्ही काही नाही केले तरी चालेल. फक्त स्वामींची निर्मळ मनाने भक्तीने आणि विश्वासाने भक्ती करा. बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव येतील. चला तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटूया पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद.